श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा। श्री स्वामी समर्थ बसप्पाला घेऊन अरण्यात गेले. असंख्य सर्प दाखविले. पाहिजे तेवढे घे म्हणाले. बसप्पाने डोक्यावरील पागोटे काढून एका सर्पावर टाकले व पागोटे उचलून घरी आला. अंगणात पागोटे झटकले तर पागोट्यातून सर्पांच्या आकाराची सोन्याची लगड बाहेर पडली. त्याची आता कथा. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकुन त्यांचा असत. साताऱ्याचा रहिवासी. रजा घेऊन घरी जात. माघारी असे परत येत. पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळबुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते. तेथवरी श्री विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शन जाई कारकुन. गोपाळ सिद्ध त्या पाहून वदले, पहा काय ते, अहो तुमचे मामलेदार. त्यांचे कळवा समाचार. लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना. येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत येऊन तुम्हा भेटत. सेवा त्यांची करा हो. ऐसे सांगती भाकीत पंढरपुरी गोपाळ सिद्ध कारकोनी येऊन सांगत चिंतोपंत टोळांना. असं स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होत राहत. लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे. नित्य राहती अरण्यात क्वचित येती ग्रामात. 12 वर्ष मंगळवेड्यात ऐसे राहिले श्री स्वामी समर्थ. भाग्यवंता दर्शन देत. लोक दत्तावधूत म्हणत. श्री दत्त स्वामीसिंह म्हणत. काही लोक तयांना. बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेड्यासी राहत. नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी काटेवरती ठेविती हात. विठ्ठल रूपे दर्शन देत आपल्या प्रिय भक्तांसी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करती अनेक लीला करीत भक्तोद्धारे कारणे. एका ब्राह्मणा घरी जात वांजगाय दूधवती करीत. ब्राह्मण होई विस्मित पाहोनी लीला स्वामींची. बसप्पा तेली भक्त दर्शन जाई अरण्यात. कंटकशयनी श्री समर्थ पाहोनी विस्मित होत असे. मनापासून भक्ती करीत अरण्यासी स्वामींशी सेवित. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या. बसप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात. असंख्य सर्प दिसत पाहोनी भक्त भीत असे. स्वामी बसप्पात सांगत हवे तितके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत एक उचलोणी घेत असे. आता घरी जा म्हणती. तो जाई गृहाप्रती. पागोटे झटके खाली सुवर्ण लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत. ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बसप्पा तेली सद्भक्त अक्कलकोटी वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक स्त्री वांझ असत. वय 65 वर्ष असत. बसप्पा तिथे म्हणत सेवी स्वामी समर्थांसी. नित्य घे स्वामी दर्शन. दर्शनाविन न घे अन्न. होईल तुझी इच्छा पूर्ण. प्रसन्न होता श्री स्वामी समर्थ. ऐकोनी बसप्पाची मात वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहती जात असे. कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत. 2 दिवस होती गुप्त. कोठे न मिळती तिये लागी. ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत. परीन व्रत सोडित ऐसे निष्ठा तियेसी. 2 वर्ष व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरसवृक्ष दावीत खा म्हणती चिकतयांचा. स्वामी आज्ञेप्रमाणे करी चीक सेवन. 1 वर्षात पुत्र निधान लाभले पाहती येसी. बाबाजी भाटाच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत. यवन भक्त सिद्ध करीत अवलिया ख्याती होत असे. मंगळवेढा अरण्यात नदी किनारी असती समर्थ. आणखीन 2 महासिद्ध प्रकट येथे जाहले. तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत. परीन कोणा कळत संभाषण तयासी तिघांचे. का रडतो का? एक म्हणे हाका का मारतो. दुजा म्हणे असे का करतो. तिजा म्हणे गोड भाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ मंगळवेड्याहुनी निघत. पंढरपुरासी येत दर्शन द्याव्या भक्तांना. तेथून मोहळासी येत भीमा नदी वाटेत. महापुरात प्रवेशत समर्थ स्वामी सद्गुरू. महापुरात चालती समर्थ. पाणी गुडघाभर होत. लोक घेऊनी विस्मित अद्भुत प्रकार पाहताती. गवे स्वामी मोहळात ते समय होते राहत. स्वामी समर्थांची सेवा अति भक्तिभावे करोनिया. तेथून स्वामी समर्थ निघत
सोलापुरासी पोचत दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बैसला. चिंतोपंत टोळ सद्दत्त भक्त येती दत्त दर्शनार्थ. पाहुणे स्वामी समर्थ मनी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्धबुद्ध पुरुष दिसत. ऐसे टोळ मनी म्हणत. तात्काळ समर्थ उत्तर देत, तुला उसापाती कशाला? आम्ही असो सिद्धबुद्ध, यात तुझे काय जात? उगाच उसापाती करीत्य कशासी येथे आहेस? टोळ मनी म्हणत, हे मनकवडे असावेत. मनीचे सर जाणत ऐसे म्हणती मना माझी. आम्ही असे मनकवडे अथवा असू पूर्ण वेडे, तुझ्या बापाचे काय जाते? म्हणून ये रागे भरती. पाहुणे जाणेले अंतर टोळ करते नमस्कार. म्हणती तू दत्त दिगंबर समजूनी मजला आले आहे हो. पंढरपुरात गोपाळ अवधूत ते भविष्यात सांगत. श्री समर्थ दत्तावधूत भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले म्हणून हे चरण भेटले. घरी चला ऐसे विनवले श्री स्वामींसी तेधवा. स्वामी त्यांचे घरी जात. काही दिन तेथे राहत. परी येता मनात उठणे कोठेही जाती ते. स्वामींशी घेऊन सांगतात. टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत. परी स्वामी होती गुप्त, कोठे गेले कळेना. गुप्त होनी वाटेत हुमणाबादी प्रकट. मणिक प्रभू तेथे असत. महासिद्ध अवधारा आपले आसनी बैसवीत. प्रभू सर्वांस सांगत, हे असती दत्तावधूत जगदुद्धार जगद्गुरु सर्व विश्वाचे. हुमणाबादेहून निघत अंबेजोगाईस जात. योगेश्वरीसी पाहत समर्थ स्वामी सद्गुरु. तेथेची समीप अरण्यात दत्त पहाड गुहा असत. गुहेत राहती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरु. काही दिवस समाधीस्थ तेथे राहती श्री समर्थ. तेथून चाळांबे गावी येत लीला विग्रही श्री स्वामी. तेथे रामदासी मठात स्वामी समर्थ होते राहत. लीला करीती अद्भुत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असते निद्रिस्त बुवा मठाशी टाळे लावित. बाहेर निघून जात कोंडोनिया स्वामींना. काही क्षणानंतर तो जाई नदी तीरी. स्वामींशी पाहुणे तेथोरी मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्यासी वाटत धावत येई मठात. कुलूप पाहून निश्चित होऊनी उघडी मठांचे. परी स्वामी समर्थ झाले तेथून गुप्त. हे पाहून विस्मित रामदासी होत असे. ऐसे परी फिरत फिरत प्रज्ञापुरी स्वामी येत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होत असे. राहुनी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित. केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा. कोट्यावधी जना उद्धरिले. लक्षावधी चमत्कार केले. अद्भुत सामर्थ्य दाखविले महास्वामींनी तेथवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला. सप्तसागर शाई आणली. सरस्वती बैसे लिखाणाला. तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत. तेथे पाहू संक्षिप्त श्री समर्थ लीलामृत. अगाध जाना आहे हो. ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापुर निवासाय नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त तुझे तू निर्माण करीत. तव चरणी लीन होत म्हणून मी सर्वदा. श्री समर्थ वाडमय मूर्ती ऐसी होवो ग्रंथख्याती. श्रवणे पठणे सन्मती प्राप्त होवो भक्तांना. हे दत्तात्रया गुरुवर्या मजवरती करी तू दया. सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्रा ते देई तू. तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ येऊनी राहती प्रज्ञापुरात. अनेक जना उद्धारित नाना लीला करोनिया. अध्याय 2 ओवी संख्या 70. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.